कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मगाशी जे काही घडलं ते खरंच घडलंय ना, म्हणजे सगळे खरंच त्या विरोचकाच्या वशीकरणातून बाहेर आलेत ना। असं का बोलताय तुम्ही? नाहीतर बाबांच्या वेळी घोळ झाला होता तसं पुन्हा काही नको व्हायला। तसं काहीही होणार नाही, कारण जे काही घडलंय ते आपल्या डोळ्यांसमोर घडलंय। घरात दिवे चालू असताना तो अंधार होणं, डोळ्यांसमोरून तो प्रकाश चमकून जाणं आणि मग सगळे जण परत पहिल्यासारखे वागू लागणं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, विरोचकाच्या डोळ्यात भीती पाहिली आहे मी। म्हणतात ना, जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं। गदग्रहण सुटल्यामुळे सगळ्या गोष्टी एकत्र जुळून आल्यात आणि या सगळ्या त्रासाचा शेवट विरोचकाच्या अंताकडे घेऊन जाणार आहे। पंचपेटिकेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडलाय नेत्रा। रुपालीनी मला चौथ्या पेटीतले काही श्लोक वाचून दाखवले। त्या श्लोकांचा अर्थ तिला जाणून घ्यायचा होता, म्हणून तिने मला डांबून ठेवलं होतं। पण आत्या, विरोचकाने चौथी पेटी उघडली कशी? कारण ती पेटी विरोचकाचीच आहे। त्या पेटीतल्या पानावरचे श्लोक सर्पलिपित होते। सर्पलिपित? अद्वैत साहेबांच्या पेटीतले श्लोक सुद्धा सर्पलिपित लिहिले होते? हो, त्या पानावरचे काही श्लोक तिने मला वाचून दाखवले। त्या श्लोकांचा अर्थ तिला जाणून घ्यायचा होता, कारण तिला 5व्या पेटीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग हवाय। आता ते पान कुठे आता? माहित नाही, पण ते श्लोक मी पाठ केलेत। आता 1 मिनिट, मी रेकॉर्ड करून घेतो। घर असे आहे कुठे जे घर खरे नसले जरी, राहणारा राहतो तेथे असे म्हणती तरी, शोध ऊर्जा देवलोकाची कुठे रे साचते, काय आहे जे गुढीचे रूप उलटे भासते, ज्ञातही झाले तरीही शक्य ना तिज स्पर्शणे, पावन प्रवाह तीनही अनिवार्य हेची सांगणे। गुढीचे रूप उलटे भासते म्हणजे? ज्ञात हे झाले तरीही शक्य ना तिज स्पर्शणे। हे पेटीला स्पर्श करण्याबद्दल लिहिलंय का? हो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।